जय भीम. आपण पाहतात रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल. शोधत होते पण कोणी मार्गदर्शन करण्यासाठी मिळालंच नाही. आणि विद्यार्थी आहे सायन्सचा आणि या स्लॅब मध्ये मी नव्हता तेव्हा माझं ज्ञान खूप तोकडं पडत होतं. मग मी का झाली? सर्वप्रथम जय भीम. मुळात मी ज्या ठिकाणी राहते बोरिवली पूर्व इथे काजूपाडा या ठिकाणी बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 448 आणि प्रबुद्ध सेवा संघ यांच्या कार्यरत एक संस्था चालते आणि आम्ही प्रत्येक रविवारी त्या ठिकाणी बौद्ध विहारामध्ये वर्ग चालवतो जिथे विधीपाठ आणि थोडंसं प्रवचन घेतलं जातं. मी स्वतः हळूहळू प्रवचन शिकत आहे आणि प्रवचन देत आहे. तर वर्षावासाचे जे कार्यक्रम चालतात 4 महिन्यांचे त्यामध्ये 2024 मध्ये मोहिते सर आमच्या इथे आले होते आणि मोहिते सरांनी म्हणलं की किती शिस्तबद्ध पद्धतीने तिकडे विधी वगैरे घेतली जाते किंवा प्रवचन केले जातात. तर विजय मोहिते सरांनी मला सांगितलं की मॅडम जर तुम्ही पण पाली शिकायला आलात तर फार बरं होईल आणि इथे येऊन तुम्ही सुद्धा स्वतः म्हणजे शिकवण्याची तुम्हाला संधी मिळेल. तर मग आधीपासूनच मला आवड होती कारण मी कॉलेजला असताना मी ऐकलं होतं की सिद्धार्थ महाविद्यालयात पाली हा एकमेव असा विषय शिकवला जातो किंवा तिथे ऑप्शन आहे आणि मला पूर्वीपासून कॉलेजमध्ये असतानाची ती आवड होती आणि आज ते स्वप्न माझं पूर्ण होत आहे. सो मला खूप आनंद आहे की मला ते शिकायला मिळालं. सगळ्यांना जय भीम. मी जेव्हा सुरुवातीला बिहारामध्ये जायचे त्यावेळेस ते बिहारात असलेले उपासक असं होते ते उपासक मला वंदना म्हणायचे. वंदना संपूर्ण ते बोलत राहायचे. त्या वंदनेचा अर्थ मला कळायचं नाही किंवा ती वंदना मला म्हणता यायची नाही. त्याचे उच्चार मला समजायचे नाही. त्यामुळे मला असं वाटलं की अरे ते आपल्याला शिकायला नाही. तर माझ्या 1-2 मैत्रिणी होत्या त्या म्हणत की पाली शिका मी मला गाथांचा अर्थ तुम्हाला छान समजेल. त्यामुळे मग मी पाली भाषा हे असं एकदा व्हॉट्सअपवर मला मिळालं की पाली भाषेचा कोर्स चालू होतोय सिद्धार्थ कॉलेजमध्ये. तर मी मग निर्णय घेतला की आपण पाली भाषा शिकायचं. त्याचा काय अनुभव काय वर्गात? सरांनी आम्हाला इतकं सुंदर तऱ्हेने शिकवलं की पाली भाषा का शिकावी, पालीचं लँग्वेज मध्ये उच्चार कसे असतात, की पाली भाषा तुम्हाला यायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला बौद्ध धर्माचा अभ्यास करता येईल. बौद्ध धर्म म्हणजे काय हे आपल्याला ज्ञान त्या पाली भाषा शिकण्यामुळे होणार आहे. आणि सरांनी मी सुरुवातीला खूप उशिरा ऍडमिशन घेतलं. सर मला येताना मी सप्टेंबरला आले. सर म्हणते काही घाबरू नका, तुम्हाला सगळं येणार, काही काळजी करू नका, तुम्हाला येणार, तुम्हाला जर नाही आलं तर मला विचारा. मी सरांनी एवढे सहकार्य केले आम्हाला की वेळोवेळी ते सांगायचे याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, त्या गाभ्याचा अर्थ काय, किंवा विभक्ती शिकवताना विभक्ती कशी होते किंवा भूतकाळ वर्तमान काळ ह्याचे प्रत्यय कसे लागतात त्याप्रमाणे तो शब्द कसा बदलतो कोण त्यांनी अभ्यास आम्हाला शिकलेला आहे. माझे बाबा बौद्धचारी होते. लहानपणापासून कानावर पडत होते पण कसं लहानपणापासून त्यांचा अर्थ वगैरे कळत नव्हता. पण थोड्या दिवसांनी ते झाले त्या ह्याच्यामध्ये आम्ही कळत नव्हतं की काय करावं. बौद्ध उपासक व्हायचं होतं मला. त्याच्यानंतर मला बौद्ध उपासक व्हायचं पण त्याचा अर्थच कळत नाही म्हटल्यावर आपण काय दुसऱ्याला पुढे सांगणार ना. तर काही दिवसांनी असं वर्ष गेले. वर्षानंतर 1 वर्षापूर्वी मानसीताई भेटल्या मला. आमच्या क्लासमध्ये आहेत त्या म्हणाल्या की तू आधी बौद्ध उपासक म्हणापूर्वी ना पाली भाषेचं ऍडमिशन घे, ते तुला समजलं ना मग तुला ते उच्चार ते समजेल. काय वाटलं? सर आम्ही नेहमी संडेला विहारात जातो आमच्या इथल्या एरियामध्ये. तर तिथं एवढं प्रबोधनाचं काम वगैरे चालतं. तर नेहमी तिथे वर्किंग वुमन आहे मग एरवी जमत नाही विहारामध्ये जायला. मग आम्ही संडेला वगैरे आवर्जून जातो, पूजा गाथा वगैरे म्हणतो. तर मग त्याच्यातूनच महिलांमधूनच समजलं की इथं पालीला स्टार्ट आहेत म्हणून जे ऍडमिशन वगैरे घेऊयात आपण. मग आम्ही 1-2 जणी घेतलं ऍडमिशन 2 जण. तर मग जेव्हा शिकत गेलो, जेव्हा गाथा समजत गेलो, जेव्हा व्याकरण समजायला लागलं पालीचं, तेवढं म्हणजे तिथे एवढा इंटरेस्ट वाढायला लागला, समजायला लागला ऍक्च्युली आपला धर्म काय आहे आणि आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला हा धर्म मिळालाय. इथं आल्यानंतर ह्याची जाणीव झाली
आणि आता असं वाटायला लागलंय मनामध्ये की हा डिप्लोमा झाल्यानंतर मला MA पण करायचंय आणि मी भविष्यात PhD पण करणार आहे. जॉब करत करत साईड बाय साईड माझं हे पण ध्येय राहील. जसं मला जमेल तसं करेल. आणि माझा मुलगा आता 8 वर्षाचा आहे. आज ऍक्च्युली फेअरवेल आहे तर त्याला असं वाटतं तू मम्मा तुझ्या कॉलेजमध्ये घेऊन चल, मम्मा तुझ्या कॉलेजमध्ये घेऊन चल. घरामध्ये पण गाथा वगैरे बोलती वंदना करताना सासूबाईंबरोबर, तर त्याला एवढी आवड झाली आहे त्याची, तो बोलतो चल मला घेऊन चल. ह्याची सुरुवात मी माझ्या मुलापासून करणार. आणि म्हणजे माझ्या स्वतःमध्ये ही पाली शिकून एवढा बदल झालाय, म्हणजे एवढं शांत वातावरण, एवढं विचारात पण बदल झालाय आणि एक वेगळंच म्हणजे नेचर तयार झालंय स्वतःमध्ये पण. आणि ह्याची सुरुवात मी माझ्या घरापासून. अनुभव काय आहेत वर्गातले म्हणजे स्टार्टिंगला आली तेव्हा मला असं वाटलं बापरे एवढे एजेड लोक आहेत आणि मी ऍडमिशन घेतलंय. मग नंतर असं मला कळायला लागलं म्हणजे मी एवढी भाग्यवान आहे की मला लवकर धम्म शिकायला मिळाला आणि मी अजून माझ्या स्वतःमध्ये प्रगती करायला मिळाली. म्हणजे माझं हे पुण्य की मला तरुण वयामध्ये धम्म शिकायची संधी मिळाली. नमो तस्स भगवतो हरहतु हे शब्द माझ्या लहानपणीच आमच्या वडिलांनी कानावर घातले, पण त्याचा अर्थ माहित नव्हता. शिकण्याची जिद्द होती. आता हे जे मी पाली भाषेचा अभ्यास केला आहे मी वयाच्या 63व्या वर्षी करते. हे जर मला अगोदर मिळालं असतं तर मी खूप काही या समाजात म्हणजे आपल्या समाजामध्ये हे पालीचं प्रबोधन करू शकले असते. पण उशीर का होईना जेव्हा ही पाली भाषा शिकण्याची इच्छा झाली ती कशी झाली तर गेल्या वर्षी मी 2023-24च्या पंचायत समितीमध्ये बौद्धचार्याचा कोर्स केला. आणि हे बौद्धचारी करण्यामागे उद्दिष्ट हा होता की पाली भाषा पण शिकता येईल आणि आपण जे लोकांना सांगतो पाली भाषेमध्ये आम्ही ज्या विधी घेतो त्याचा अर्थ माहिती नसतो. आणि हे माहिती करून घेण्यासाठी मी ह्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. ते सुद्धा माझे गुरु म्हणजे सावी म्हणून त्यांनी इथे अगोदर बौद्धचार्याचा कोर्स केला आणि नंतर इथे त्यांनी पाली भाषेचा डिप्लोमा केला. तर त्यांना जेव्हा मी हे विधी करताना म्हणजे हा धार्मिक विधी करताना जेव्हा मी पाहिलं एका ठिकाणी कार्यक्रम होता त्यांचा आणि तिथे त्यांच्या बरोबर मी गेले होते. आणि जेव्हा त्यांना पाहिलं की त्या लेडीज असून सुद्धा ह्या धर्मविधी करतायत तर मला हे खूप कुतूहल वाटलं. या गोष्टीचं कुतूहल वाटल्यानंतर माझ्या मनात पण इच्छा जागृत झाली की अरे एक लेडीज करू शकतो तर आपण का नाही करू शकत. मग त्यांना विचारलं की कोर्स कुठे करतात काय करतात. त्यांनी संपूर्ण माहिती दिली. पण मी कोर्स केला खरा बौद्धचार्याचा पण मला त्याचा अर्थ एवढा माहित नव्हता. तर ते मी त्यांना विचारलं की मॅडम हे कोर्स मी केला खरा पण याचा अर्थ आपल्याला माहित नाही. तर म्हणे तुम्ही सिद्धार्थ कॉलेजला ऍडमिशन घ्या. तिथे आमचे 2 सर आहेत, एक मोहिते सर आहेत, एक बेले सर आहेत. ते तुम्हाला छान पाली भाषा शिकवतील. आणि खरोखर आम्ही भाग्यवान आणि आमचे या 2024-25 स्टुडंट हे भाग्यवान आहोत आम्ही. का तर आम्हाला हे 2 सर पाली भाषेचं एवढं छान ज्ञान दिलं त्यांनी. अगदी विशेषतः मोहिते सरांनी तर एकदम फोनवर जाऊन म्हणजे डीप मध्ये जाऊन ही पाली भाषेचा प्रत्येक शब्द आणि अर्थ त्याचा आम्हाला शिकवला. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट आम्ही ज्या वर्गात बसायचो त्या वर्गात बाबासाहेब शिकले. बाबासाहेबांनी अनेक पुस्तकं लिहिली. म्हणजे आम्ही खूपच भाग्यवान आहोत या बाबतीत. दुसरी गोष्ट यावर्षी एवढं आम्ही नशिबवान आहोत की पाली भाषेला अभिजात दर्जा मिळाला ह्या वर्षी. ते खूप आम्ही भाग्यवान समजतो ह्या बाबतीत. सर्वांना प्रथम जय भीम. मी पाली भाषा शिकण्यासाठी कशी आले तर आमचे मोहिते सर नुकतेच म्हणजे त्यांचा जन्मच नायगावचा त्यामुळे तिथेच राहतात आणि मी सुद्धा तिथेच राहते. तर त्यांची एक कार्यक्रम होता आमच्या अंकुर विहारामध्ये आणि पंचशील विहारामध्ये. तर सरांनी बोलता बोलता बोलायला लागले की मी पाली आता आमच्याकडं 65 मुलं शिकत आहेत. कोणाला तुम्हाला यायचं का नायगाववाल्यांनी. मी त्यांना सांगितलं सर भाषण संपू द्या मी तुमच्या क्लासमध्ये येते. सरांना म्हटलं रात्री 11-12ला फोन केला तर चालेल का. सर म्हटले चालेल. मी रात्री 12 वाजता त्यांना फोन केला आणि सर म्हटले उद्या या आणि ऍडमिशन घ्या. त्याप्रमाणे मी ह्या क्लासमध्ये आले. जवळजवळ जून मध्ये क्लास सुरू होतो पण जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये मी आहे. नोव्हेंबर मध्ये मी ऍडमिशन घेतलं आणि त्याच काळात जी आमच्या वर्गामध्ये जी आमची मुलं आहेत खूप चांगले आहेत. आमची मुलं, आमच्या मुली, आमचे सर बौद्धाचारी सर खरोखरच चांगले आहेत
की त्यांनी आम्हाला उचलून घेतलं की आत्ताच आलेल्या माणसांना काय करणार. परंतु आमचं शिक्षण बघून आणि आमची बोली भाषा बघून की ज्या समाजामध्ये आम्ही वापरतो, ज्या समाजामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो, त्या समाजाला काय ज्ञान आहे. आता आम्हाला मराठी येते, इंग्लिश येते, हिंदी येते, गुजराती पण येते आम्हाला, पण मल्याळी आणि कन्नडी येत आहे. आणि त्याच्या मागे तर आम्ही पाली भाषा, आमची स्वतःची भाषा, आमची मायबोली भाषा आम्हाला येत नाही, म्हणजे ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. हे माझ्या जेव्हा डोक्यात आलं त्या दिवसापासून मी तर अगदी वेडीपिशीच झाले. आणि मी जेव्हा इथे आले आणि एक एक शब्द, एक एक अक्षर लिहून घेऊन घरी विभक्त्या कशा, त्यांची ती कशी विभक्ती जुळवायची, कसा तिचा कोड करायचा, अक्षरं कशी जोडायची, हे करता करता माझी नातवंड पण बघतात. मग मी अको हे तू काय शिकते, अ आई. म्हटलं हा बेटा, अ आई हे पण मराठी आहे, हे इंग्लिश आहे, हे गुजराती आहे, पण आता आपण पालीमध्ये शिकत आहे. तर माझा मुलगा सुद्धा BSc झालाय, इंजिनियर, आपले इन्स्पेक्टर आहे, तो सुद्धा माझ्या बरोबर अभ्यासाला बसतो की मम्मी तू पाली शिकते ना, तर पुढच्या वर्षी. मी म्हटलं बाळा तू आता इन्स्पेक्टर, तुला वेळ नाही तरी तू ऑनलाईन कर, कारण तुला जायला मिळणार नाही, तू ऑनलाईन निश्चित कर, मी सरांना सांगेन. आणि सर काय त्या लोकांचे फ्रेंडच आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते मिळणार ऍडमिशन, याची मला 100% खात्री आहे. पण मी शिकणं म्हणजे जेव्हा आई शिकते तेव्हा ती मुलांना शिकवते, समाजाला शिकवते, आणि ती जवळजवळ अख्ख्या पुऱ्या देशाला शिकवते. आणि ही पाली भाषा मी आता जरी इथून जरी मी क्लासमधून गेले तरी मी माझ्या समाजामध्ये, मी माझ्या जिथे जिथे विहार आहेत, जिथे जिथे माझे कार्यक्रम असतात, गावाला असू दे, मुंबईला असू दे किंवा इतर ठिकाणी असो, त्या ठिकाणी मी पालीचा भाषेचं हे करणार, प्रचार करणार आणि कशी शिकतात, कशी शिकवली जाते ते सुद्धा मी सांगणार.